व्हॉट फर्टिलायझर्स आर रिकमेंडेड फॉर इच ग्रोथ स्टेज ऑफ ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूटच्या कोणकोणत्या स्टेजला कोणकोणत्या पद्धतीची खतं वापरली पाहिजेत त्याबद्दलचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्यावरती डिटेल कोर्स देखील आपण सांगितलेला आहे की ड्रॅगन फ्रूटसाठी तुम्ही लागवड करताना काय खत वापरलं पाहिजे, काय शेड्यूल फॉलो केलं पाहिजे त्याचा डिटेल आपण आपल्या कोर्समध्ये ते कव्हर केलेलं आहे. लागवड केल्यानंतर जर वर्षी तुम्हाला वर्षातून एकदा तरी बेसल डोस हा घालावा लागतो. बेसल डोस घालताना प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे. झाडापासून ठराविक अंतर सोडणं, हा डोस प्रॉपर मातीमध्ये मिक्स होणं गरजेचं आहे जेणेकरून मुळांना आपटेक मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर सीझनमध्ये तुम्हाला दर महिन्याला काही ना काहीतरी लिक्विड असतील साईजसाठी वगैरे सोडणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ऑर्गॅनिक बॅक्टेरियाज असतील, तुम्हाला रेसिड्यूसाठीचं वेगवेगळे बायोकेमिकल्स असतील त्याचा वापर असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही महिन्याला आरामात जर वापर करत राहिला तरीसुद्धा ड्रॅगन फ्रूटमध्ये चांगल्या प्रकारचं तुम्हाला यश मिळू शकतं.